भारतातील सर्वात मोठ्या नेत्याचा दुर्दैवी अंत होणार. तिसरं महायुद्ध सुरू होऊन पाकिस्तान भारताला हरवणार. उन्हाळ्यात अतिवृष्टी आणि पावसाळ्यात प्रचंड दुष्काळ. कोरोनापेक्षा मोठी महामारी येणार. ही भविष्यवाणी आहे बाळूमामांच्या भाकणुकीतील. 2026 मध्ये आदमापूर येथून अनेक वर्षाची जी परंपरा सुरू आहे, जी भाकणुकीची भविष्यवाणी करण्याची जी प्रथा आहे, ती पुन्हा एकदा पार पडण्यात आली. या भाकणुकीमध्ये अशा 5 भयानक भविष्यवाण्या करण्यात आल्या की ज्याने अक्षरशः प्रधानमंत्र्यांची झोप उडाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेत भविष्यवाणी सांगण्याची आहे. आतापर्यंत गेल्या अनेक वर्षात केलेल्या भविष्यवाण्या 99% खरे ठरल्या. 2019-20 मध्ये आलेला कोरोना, त्याची भविष्यवाणी त्याच्या मागच्या वर्षीच केली होती. तसेच महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टी, या वर्षी झालेल्या एका लोकनेत्याचा दुर्दैवी अंत, हे त्यांनी मागे सांगितलं होतं. ज्या ज्या भविष्यवाण्या केल्या त्या खऱ्या ठरल्या आहेत. पण या वर्षीच्या 5 भविष्यवाण्या या सगळ्यात भयानक आहेत. कारण की सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. गॅस पेट्रोलची परिस्थिती अवघड होताना दिसत आहे. दुसरीकडे उन्हाळ्यामध्ये इतकी उष्णता आहे की उष्माघातामुळे अनेक लोकांचा बळी गेलाय. तर हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा पहिला अंदाज दिलाय. तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. आणि तेवढ्यात श्री क्षेत्र आदमापूर इथल्या यात्रेच्या उत्सवात जी भाकणूक केली जाते, ती भाकणूक भविष्यवाणी समोर आली. त्यातल्या 5 भविष्यवाण्या ज्या आल्या आहेत ते ऐकून मंत्रिमंडळातले सगळे नेते हादरले. कारण की पहिली भविष्यवाणी एका नेत्याच्या संदर्भात होती. देशातले एक सर्वोच्च नेते, त्यांचा दुर्दैवी अंत होणार आहे, अशा प्रकारची पहिली भविष्यवाणी झाली. त्यानंतर एका महाभयानक रोगाविषयीची भविष्यवाणी करण्यात आली. त्यानंतर तिसरी भविष्यवाणी ऐकून तर संपूर्ण देशातल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की 72 पेक्षाही मोठा दुष्काळ येऊ शकतो. त्यानंतरच्या 2 भविष्यवाण्या अशा केल्या की ज्याने सगळं मंत्रिमंडळ हादरलंय. मग काय सांगितलं या भविष्यवाणीमध्ये? काय या भाकणुकीला कुणी हलक्यात घेऊ शकत नाही. कारण की आतापर्यंत केलेल्या 99% भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यात. मग या भाकणुकीमध्ये काय सांगण्यात आले? राजकारण किंवा नेत्यांच्या बाबतीत काय सांगण्यात आलं? महामारी, रोग, तिसरं महायुद्ध आणि हवामानाविषयी काय भविष्यवाणी करण्यात आली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. कोल्हापूरच्या मातीत एक असं ठिकाण आहे जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि सुरू होतं एक असं जग ज्याचा संबंध थेट भविष्याशी जोडला जातो. ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र आदमापूर. संत बाळूमामा, ज्यांच्या नावात एक विलक्षण ऊर्जा. गेल्या अनेक दशकांपासून बाळूमामांच्या यात्रेत होणारी भाकणूक ही केवळ एक धार्मिक परंपरा राहिलेली नाहीये, तर ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वाटचालीचे एक आस्था ठरली. यावर्षी म्हणजे 2026 मध्ये देखील ही भाकणूक झाली. तिने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. पहाटेचे 4 वाजता या भाकणुकीला सुरुवात होते. खरं तर भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण असमंत पिवळा धमक होतो. कृष्णा डोळे महाराज वाघापूरकर जेव्हा भाकणुकीसाठी उभे राहिले तेव्हा संपूर्ण परिसरात सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता होती. कारण की त्यांच्या तोंडातून पडलेला शब्द हा शब्द नसून भविष्यातली परिस्थिती असतो. सगळ्यांचे कान महाराजांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे लागले होते. महाराजांनी सर्वात आधी ज्या विषयाला हात घातला होता तो होता महाराष्ट्राचा आणि देशाचा श्वास म्हणजे राजकारण. राजकारणाविषयी पहिली भविष्यवाणी केली. त्यांनी ते बोलताना जे भाकीत केलं ते ऐकून सत्तेच्या उबदार गाद्यावर बसलेल्या नेत्यांच्या कपाळाला घाम फुटला. त्यांनी सांगितलं की येणारा काळ सत्तेच्या संघर्षाचा नाही तर अस्तित्वाच्या लढाईचा असेल. भारताच्या राजकारणात एक अशी दुर्घटना घडेल, एक अशी दुर्दैवी घटना घडेल की ज्याने संपूर्ण देश शून्य होईल. एक अत्यंत प्रभावशाली आणि मोठ्या नेत्याचा रहस्यमय शेवट होण्याची भविष्यवाणी महाराजांनी ओवीतून व्यक्त केली. आता हे शब्द कानावर पडताच उपस्थित जनसमुदायात एकच कुजबूज सुरू झाली. कारण की यापूर्वी अशा घटनांचे संकेत आदमापूरहून देण्यात आले होते आणि ते सत्य ठरले. या राजकीय उलटापाटीमध्ये मोठे पक्ष खिलखिले होतील. सत्तेची समीकरणं अशी बदलतील की ज्या पक्षाकडे आज बोटभर संख्याबळ नाहीये ते उद्या सत्तेच्या केंद्रस्थानी असतील आणि मोठ्या पक्षात 2 गट पडतील आणि ते एकमेकांच्या जीवावर उठतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या सगळ्या गदारोळात एक गोष्ट निश्चित सांगितली गेली, ती म्हणजे केंद्रात पुन्हा एकदा कमळ फुलेल. आता हे कमळ फुलताना त्याला अनेक काटांचा सामना करावा लागेल. काही बडे नेते भ्रष्टाचारांच्या चिखलात इतके फसतील की त्यांना तुरुंगात जावं लागेल. आता राजकारण, पक्ष आणि पक्षांतर्गत घोटाळे याचा मुद्दा महाराजांनी पहिला घेतला, पण त्यानंतर त्यांनी जो मुद्दा घेतला
तो युद्धाचा होता. कारण की सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये जो तणाव सुरू आहे त्याच्याबाबत प्रत्येकाला शंका होती. अखेर त्या भविष्यवाणीमध्ये त्यांनी याविषयी काय सांगितलं? महाराज म्हणाले याचे पडसाद या सगळ्या घटनेचे आपल्या भारताच्या मातीवर उमटणार. महाराजांनी भाकीत केलं की हे दोन देशामधलं युद्ध नाही तर हे तिसऱ्या महायुद्धाचं पडघम आहे. चीन आणि उत्तर कोरिया हे दोन देश भारतासाठी सगळ्यात मोठे शत्रू म्हणून समोर येणार. विशेषतः चीन भारताच्या भूभागात घुसखोरी करण्याचा आणि बंडाळी माजवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तान सोबतच्या संघर्षाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा तोफा धडाडतील, पण युद्धात भारतीय सैनिक आपल्या शौर्याचा इतिहास रचतील. पाकिस्तानचा 1/4 भाग हा भारताच्या ताब्यात येईल अशी मोठी भविष्यवाणी त्यांनी केली. मात्र या विजयाची किंमत मोठी असेल. इस्लामिक राष्ट्र आपापसात भिडल्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होईल. महागाईचा असा काही भस्मासूर येईल की सर्वसामान्य माणसाला 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागेल. धान्य असेल तो शहाणा ठरेल असे सांगून महाराजांनी साठेबाजी आणि टंचाईचे संकेत दिले. आता तिसऱ्या भविष्यवाणीला महाराज सुरुवात करणार होते. ही ती भविष्यवाणी होती हवामानाची. हवामान हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण की आता दुष्काळाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इथे जी भविष्यवाणी झाली ती ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ही हवामानाची भविष्यवाणी संपताच त्यांनी एका रोगाचा असा संकेत दिला की ज्याने अक्षरशः मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली. त्यांनी सगळ्यात आधी दुष्काळाविषयी आणि हवामानाविषयी माहिती द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर सांगितला त्यांनी तो सगळ्यात भयानक रोग. हवामान बदलते. महाराजांनी भाकीत केलंय की जे करून अक्षरशः अंगावर लोकांच्या काटा आलाय. त्यांनी सांगितलं निसर्ग आपले नियम पाळणार नाही. उन्हाळ्यात पावसाळा होईल, पावसाळ्याचा उन्हाळा होईल. ऋतूचं चक्र पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान होईल. मेघराजा आपले ताळतंत्र सोडेल. काही भागात ढगफुटी होईल तर काही भागात पाण्याचा थेंब थेंबसाठी तरसावं लागेल. विशेषतः कर्नाटकातील एका मोठ्या जलाशयाला तडा जाऊन मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली. भूकंप, सुनामी आणि चक्रीवादळांच्या मालिकेने मानवी वस्तीला मोठा तडाखा बसेल. निसर्गाचा हा कोप इतका भीषण असेल की जंगलातले प्राणी गावाकडे पळतील. माणसाला जीवाच्या भीतीने जंगलात आश्रय घ्यावा लागेल. महागाई इतकी वाढेल की वैरणीला म्हणजे चाऱ्याला सोन्याचा भाव येईल. बकऱ्यांची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल. या शब्दात त्यांनी शेती आणि पशुपालनातील आर्थिक मंदीचं चित्र रेखाटलं. मानवाची नीतिमत्ता रस्त्याला जाईल. पैशाच्या जोरावर न्याय विकला जाईल. निसर्गाच्या या थैमानानंतर महाराजांनी ज्या विषयाला हात घातला तो ऐकून पात्र पंडालामध्ये बसलेला प्रत्येक माणूस शहरला. तो विषय होता मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या एक अदृश्य शत्रूचा, एक अशा रोगाचा ज्याचा विचार करून अंगावर काटा येतो. भाकणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात महाराजांनी आरोग्याविषयी जे भाकीत वर्तवलं ते यंदाच्या यात्रेतलं सगळ्यात भयानक भाकीत होतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जगात कोरोनाचं जे संकट पाहिलं ते तर केवळ एक झाकी होती. खरा ट्रेलर अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात कोरोनापेक्षाही भयानक आणि जीव घेणा असा नवीन रोग पसरेल. हा रोग इतका वेगवान असेल की विज्ञानाची प्रगती त्याच्यासमोर फिकी पडेल. महाराजांच्या शब्द सांगायला तर मानवाला 18 प्रकारचे नवीन आजार जडतील. या रोगामुळे माणसांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण होईल. तरुण पिढी या रोगांना आणि वाईट व्यसनाला बळी पडेल. इतकंच नाही तर वयाच्या 35व्या वर्षी माणसाला म्हातारपण येईल. इतकी मानवाची प्रतिकार शक्ती कमी असेल. विज्ञानाचा अतिवापर, निसर्गाशी केलेली छेडछाड हीच या रोगाला कारणीभूत ठरेल. हॉस्पिटल भरलेली असतील, औषधं कमी पडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे संकेत त्यांनी दिले. याच रोगाच्या विळखातून वाचण्यासाठी केवळ भक्ती आणि भक्ती हेच मार्ग शिल्लक राहतील. त्यांनी आवर्जून सांगितलं. भाकणुकीचा समारोप करताना महाराजांनी एक असं विधान केलं ज्याने विज्ञानाला बुचकाळ्यात पाडलं. त्यांनी सांगितलं भविष्यात एक अशी वेळ येईल जेव्हा चंद्र आणि सूर्याची अकस्मात टक्कर होईल. यामुळे संपूर्ण जगाला सलग 3 दिवस दाट अंधार पसरेल. या काळात जगात अंताची नांदी असेल की एका नव्या युगाची सुरुवात हे सांगता येणार नाही. पण अंधाराच्या या काळात माणूस राहण्यासाठी आकाशातले तारे आणि इतर ग्रहांचा शोध घेईल हे मात्र निश्चित. या सगळ्या भयंकर संकटाच्या मालिकेत महाराजांनी एक आशेचा किरण दाखवला. त्यांनी सांगितलं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म डौलाने उभा राहील. भारत पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून समोर येईल. जगातले अनेक देश हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. शिवाजी महाराज पुन्हा एकदा जन्माला येतील. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बाळूमामांच्या गादीहून झालेल्या त्या भयानक भाकणुकीचे शब्द पाहिले. हे 16 मार्च रोजी ही भाकणूक करण्यात आली होती. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात दुष्काळ अशी त्यांनी हे केली होती. 18 प्रकारचे रोग येतील अशा पद्धतीनं हे सांगितलं जातं. आता बऱ्याचशा लोकांचा याच्यावर भरोसा बसत नाही, काहींचा भरोसा बसतो. आता तुमचा भरोसा बसतो का? नक्की कमेंट करून कळवायचं. 16 मार्चला झालेली भविष्यवाणी आज तब्बल 1 महिना उलटून गेलाय. तर सांगितलेल्या भविष्यवाणीतलं कितपत खरं झालेलं तुम्हाला वाटतंय? पावसाविषयी, हवामानाविषयी, रोगाविषयी की राजकारणाविषयी नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमची कमेंट नक्की कळवा. जर बाळूमामांवर तुमची भक्ती असेल
तर बाळू मामांच्या नावानं चांग भलं अशी कमेंट करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.